खेळाला सुरुवात करूया आपण लवकरात लवकर. वेळ कमी खर्च करा मित्र, भरपूर वेळ वाया जातोय. आतापर्यंत फक्त आपला तिसरा सामना खेळला जातोय. पुढील चेंडू पाहूया. अरविंद टर्न झालेला आहे. यावेळेस पहिल्या चेंडूवरती चांगला प्रहार पाहायला मिळते. इनफिल्डच्या वरतून चेंडू मात्र सीमा पार, चौकार. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. या ठिकाणी आपण पाहिलं तर चौकार येतोय. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरतून यावेळेस आपण पाहतोय ऑफ साइडच्या रिजनला चेंडू मात्र आहे थांबत नाही, जातो सीमा पार. अजून एक दणदणीत चौकार. धावसंख्या पाहतोय आपण 8 अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी. पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने फ्लिक केलेला आहे. पाहूया आता या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण लागला गेला आहे, कारण मागील चेंडूवरती आपण जर पाहिलं पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी एक मोठा फटका खेळला गेला होता. आणि या ठिकाणी आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 10 का दम 10 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचला आहे. विजय पाटील चांगली खेळी करतो मैदानाच्या आतमध्ये. नेहमी त्यांची खेळी खूप चांगली पाहायला मिळते आणि या ठिकाणीही ती दहशत दिसते. पुढील चेंडू यावेळेस अजून एक ताकदवार देखना चिकना फटका, चेंडू सीमा पार, चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 14 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. चौफेर फटकेबाजी या ठिकाणी करताना पाहायला मिळते. मनसोक्त मन खुल्या मनाने फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. जसा चेंडू येतोय तसा समाचार या ठिकाणी घेतला जातोय. पहिलं षटक पॉवर प्लेचा आहे ना, पॉवरफुल फलंदाजी या ठिकाणी विजय पाटील साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. विचार करावा लागेल, मंथन करावा लागेल, अचूक टप्पा लाईनले हाता लावी लागेल गोलंदाजाला, अन्यथा आतापर्यंत भरपूर धावा खर्च झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडू मागे किती धावा जमा करेल हे पाहण्यासारखं राहील. अतिशय आक्रमक दृष्ट्या फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पुढील चेंडू यावेळेस अजून एकदा, क्या बात आहे. फिल्डिंग जिथं लावली जाते त्याच्या विरोधात फटकेबाजी केली जाते. गोलंदाज मात्र हक्काबक्का या ठिकाणी. चेंडू जातो सीमा पार, चौका. अठरा धावा, क्या बात आहे. ज्या पद्धतीने फील्ड प्ले सजवला जात आहे मला तरी वाटतं त्या पद्धतीने चेंडू हाताला जात नाही आहे. आपण पाहिलं यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता, पुरेपूर त्याचा फायदा घेतला. लोकांच्या रिझल्टला क्षेत्ररक्षण नाही आहे आणि तिथं मात्र खेळून काढला. एक अतिशय हुशारीने आणि डोक्याने मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना फील्ड प्ले चेक केली जाते आणि त्यानंतर मात्र फटकेबाजी, आणि जो मनामध्ये फटका निवडला जातोय तो फटका लागला जातोय.
आणि याचा आत्मविश्वास येणाऱ्या काळामध्ये चांगला पाहायला मिळेल. अभि तो चौका मारा छक्का बाकी आहे आणि ती छक्के मारण्याची धमक आहे. यावेळेस आता मात्र फसला गेला की काय. क्षेत्ररक्षक दुरून येतोय. चांगला प्रयत्न. गुड ट्राय. क्या बात आहे. 2 धावा जरूर मिळाल्या गेल्या परंतु प्रयत्नानं सलाम करावा लागेल. या ठिकाणी शेवटचा चेंडू आपण पाहिला उडवण्याचा प्रयत्न होता. आपण रिप्लेमध्ये जर पाहायला गेलं तर चेंडू आल्यानंतर थोडीशी कुठेतरी टायमिंगची चुकी झाली. अधिक उंच गेला. लांबी कमी पाहायला मिळाली आणि आपण पाहता काय रनिंग केली गेली. पूर्णपणे त्याच्यावरती नजर ठेवली गेली होती. पण आपण पाहतोय पहिला दुसरा तिसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र धरतीला दान झाला. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 20 विदाउट लॉस 20 रन्स ऑन बोर्ड. विजय पाटील ऑन फायर. काय धावफलक सजवताना पाहायला मिळतंय. मागील मॅचमध्ये पाहायला गेलं तर आक्रमक रूप विनायक यांचा पाहायला मिळाला होता. बॅक टू बॅक 4 षटकार आणि 1 चौकारांची आतिषबाजी त्या ठिकाणी. 31 धावांची नाबाद केली. यस या ठिकाणी जयंतजी पाटील उर्फ सरजी टेमघर गावचे एक उत्कृष्ट खेळाडू यांचाही या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. संपूर्ण टीम या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण टीमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा मंचावरती. राजेश पाटील का या वेळेस पाहतोय आपण राजेश भोईर येते गोलंदाजी मार्कवरती आणि दिलीप पाटील ऑन स्ट्राईक. पहिला ओव्हर संपूर्ण आपण पाहतोय विजय पाटील यांनी खेळून काढला आणि 20 धावा त्या ठिकाणी जमा केल्या. आता पाहूया या ठिकाणी या ओव्हरमध्ये किती धावांची मजल मारली जाईल. वार पलटवार क्रिकेटचा खेळ मानला जातोय. पलटवार होईल का पहिल्या ओव्हरमध्ये. अधिक ताकदवर फलंदाजी या ठिकाणी मात्र फटका खेचला गेला आहे. लोकांच्या रिझनला या ठिकाणी आपण पाहतो मिडविकेटच्या रिझनला चेंडू कलेक्ट केला गेला. फेकी जोपर्यंत केली 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा आघात प्रयत्न आणि या ठिकाणी आपण पाहतोय तिसरी धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय दिलीप पाटील. आता लगेच फुगरू. हो आल्यावर फुगरू का नंतर फुगरू. ओके ओके चालेल चालेल चालेल. किती 1000 रुपये का या ठिकाणी आपण पाहतोय सिंगल ना सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. धावसंख्या पाहतोय आपण 23 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. या वेळेस आपण पाहतोय स्क्वेअर लेगच्या रिझल्टमध्ये चेंडू ट्रॅव्हल सुद्धा 1 धाव कंप्लीट केली. या ठिकाणी 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. 1 धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे उपसचिव सन्माननीय जगदीशजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर देवरुंग संघाचंही आगमन झालेलं आहे. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम बोथ टीम. धावसंख्या आपण पाहतोय 25 अंकावरती जाऊन पोहोचते. निश्चित अजून येणाऱ्या फलंदाजांमध्ये बंडू पाटील हा एक आक्रमक खेळाडू आहे. यावेळेस पाहतोय आपण मिडवडच्या रिझनला चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला. 1 धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न
आणि या ठिकाणी या 2 धावाही कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या आपण पाहतोय 27 या अंकावरती. बंडू पाटील जर मैदानाच्या आतमध्ये जेव्हा येतील आणि षटकाराची हॅट्रिक जर त्यांनी कंप्लीट केली तर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष तसेच A1 जोडी ज्यांना म्हटलं जातंय प्रमोदजी भोईर आणि गणेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. अजून डगआउटमध्ये आहे, पाहूया आल्यानंतर षटकार हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 1000 रुपये. यावेळेस बॅटची हलकीसी कडा आणि चेंडू मात्र थांबत नाही आहे, जातोय थर्ड म्हणजे रिझनला, सीमारेषा पार, चौकार. या चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 31 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं होतंय कंप्लीट. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 20 धावा आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आपण पाहतोय एक गडी रनआउटच्या स्वरूपामध्ये अर्थात दिलीप पाटील बाद झाले आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय धावफलक 2 षटकानंतर 31 या अंकावरती. अनिल ना लवकर चालू करू ना 12 to 12. क्या बात आहे. चांगले धावफलक या ठिकाणी पाहायला मिळते धावफलकावरती. मागील मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर चांगला विजय संपादन केला होता आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकामध्ये 31 धावा जमा केलेल्या आहेत. पुढील चेंडू यावेळेस उडवलेला आहे, पाहूया चेंडू हवेमध्ये आहे, खाली येतो उमेश, चांगला ट्राय जरूर केला परंतु असफल, चेंडू मात्र गेला सीमा पार, चौकार. काय फटका खेळून काढला होता आपण पाहतो विजयने. मिस टाइम झाला होता परंतु आपण पाहतो वेल ट्राय, क्या बात आहे. असं वाटलं नाही की 40+ हा खेळाडू आहे परंतु अंतिम क्षणामध्ये चेंडू काय हातामध्ये आलं नाही आहे. धावा येतात, धावा कसाही येत, धावा येणं गरजेचं आहे. धावसंख्येला भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या अंकावरती. यावेळेस पाहतोय आपण मिडविकेटला चेंडू गेले आहे, एक धाव कंप्लीट केली, थोडीशी चुकी आणि त्या चुकीचं परिवर्तन दुसऱ्या धावेमध्ये 2 धावा या ठिकाणी जमा होत आहेत. 37 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. विजय पाटील यांनी मात्र मी तर म्हणेन ना की सर्व काही आपल्या हाती घेतलेले सूत्र. आतापर्यंत आपण पाहतोय की 28 धावांवरती नाबाद खेळतोय. 10 चेंडूमध्ये 28 धावा, क्या बात आहे. आणि संघाला या ठिकाणी आपण पाहतोय की मजबूत स्थितीमध्ये ठेवलं गेलं आहे. अनिल मात्रे पुन्हा एकदा पाहूया, टर्न होतंय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस अधिक ताकदवर फटका जरूर खेळला होता परंतु चेंडू स्टॉप झालेला आहे. दुरून क्षेत्ररक्षक घेतोय आणि तोपर्यंत या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट होत आहेत. या ठिकाणी धावा बनतायत जरूर आणि त्याला वेगही अधिक चांगला पाहायला मिळते. आपण जर पाहिले तर राजेश भोईर यांनी 11 धावा खर्च केले होत्या आणि त्यानंतर अनिल मात्रे यांनी 3 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत आणि 8 धावा खर्च केले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 20, एकंदरीत 39. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये ना. अतिशय आत्मविश्वासाने फलंदाजी, एनर्जी खूप पाहायला मिळते. पहा, थकवा जराही जाणवत नाही आहे शारीरिक भाषेवरती विजय पाटील यांचं. यावेळेस पाहूया, गॅपमध्ये आहे, चेंडू जाईल जाईल जाईल, यस, नो डाऊट. फायनली चेंडू सीमा पार, धन धन करत सीमा पार, चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय 12 चेंडूंमध्ये 34 धावांचं योगदान देत असताना पाहायला मिळतंय. इनिंग छोटी असावी परंतु यादगार खेळी मैदानाच्या आतमध्ये साकारतोय. यावेळेस शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनला आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली आहे.
एक धाव घेतली गेली. 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 या मैदानावरती अनिल म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अशा या स्टेजला आपण जर पाहिलं ना तर मित्रमंडळींना पहिली टीम आहे की अधिक धावा धावफलकावरती जमा करतायत. कारण 50+ धावसंख्या आपण पाहिलं तर 53 मागील मॅचमध्ये पाहायला मिळाल्या होत्या. त्या अगोदर एवढी मोठी धावसंख्या जमा केली नव्हती आणि तो रेकॉर्ड या ठिकाणी तुटेल का हे पाहण्यासारखं राहील. यस, या ठिकाणी फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. संदीपने 8 रन करले. 45 रन. 1 2 3 4 5 6 ए षटक संपला ना रे. 2 6 8 10 14 गेला का. आपण पाहिलं तर धावसंख्येला आकार मिळतो. 15च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा केलेत. 45 धावा ऑन बोर्ड आणि ज्या कामासाठी पाठवलं होतं तो काम चोखपणे बजावत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आपण पाहिलं तर 35 धावांचं योगदान दिलं. 45 मधून 35 धावा 12 चेंडूंमध्ये जमा केले. कोण आउट झालं. यस, या ठिकाणी संदीप बाद होतोय. सॉरी, 8 धावा या ठिकाणी त्यांनी जमा केलेले आहेत आणि 35 धावांवरती अजूनही साबूत आहे नाबाद मैदानाच्या आतमध्ये. आणि बंडू पाटील या ठिकाणी येतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि जर षटकारांची हॅट्रिक केली तर सन्माननीय प्रमोदजी भोईर साहेबांच्या माध्यमातून तसेच गणेशजी ठाकरे एवन जोडी यांना म्हटलं जातं त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पाहूया. फिफ्टी कंप्लीट करण्याची संधी आहे कारण आपण पाहतोय 15च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. यावेळेस आपण पाहतोय की चेंडू मात्र यस वाईट बॉल जातोय. यस, या ठिकाणी शुभ आगमन होते. आपण पाहिलं तर देवरुण संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आणि एक नामांकित व्यक्तिमत्व सन्माननीय गोडे साहेबांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यस, आपण पाहिलं तर त्यांच्या समेत रोहिताजी गोडे साहेब सुद्धा आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांची टीम यानंतर आपण जर पाहिलं तर इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पाहूया. या ठिकाणी स्क्वेलेक अंपायरच्या डोक्यावरून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला आणि या ठिकाणी आपण पाहतोय फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाते आणि स्ट्राईक मात्र आपण जर पाहिलं तर बंडू सांगतो की आता माझी बारी. षटकारांची हॅट्रिक जर केली पुढे चेंडू यावेळेस सोडवलाय. काय घडते पाहूया. क्या बात आहे. हा चेंडूही थांबत नाही जातोय. हाही चेंडू सीमा पार चौकार. 51 50 धावा कंप्लीट केल्या गेल्या आहेत या ठिकाणी आणि इथं आल्या आल्या बंडू पाटील सुद्धा चौकाराने आपला अकाउंट ओपन करतोय. प्रमोदजी भोईर साहेबांच्या माध्यमातून षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपये लावलेत. 1000 रुपये प्रमोद भोईर. पाहूया 3 चेंडू बाकी आहेत. काय घडतंय. कमजोर फटका मिस टाइम होता या ठिकाणी पाहायला मिळते आहे परंतु लकीली चौकार. क्या बात आहे. चेंडू करतोय फसवेगिरी. चेंडू जातोय 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 आणि अंतिम क्षणापर्यंत वाचवलेला आहे. काही क्षण असा वाटला होता की चेंडू सीमा पार होतोय परंतु या ठिकाणी चांगलं काम करताना पाहायला मिळाले. यस, तसा नाही गेला तरी आम्ही अशा 4 धावा घेणारच आणि दाखवून देतो विजय पाटील पहिल्या चेंडूपासून आलेला आहे. किती थकवा असेल परंतु या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय की 4 धावा पलून कंप्लीट केल्या जात आहेत. पाहूया पुन्हा एकदा. या ठिकाणी अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे
धावा बनतायत प्रत्येक ओव्हरमध्ये विचार केला तर पहिली जी सुरुवात झाली ना तर त्या सुरुवातीमध्ये येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण आपल्याला पाहायला मिळाला. तुमची बोनी चांगली झाली, तुमचा धंदाही चांगला होता आणि काय धंदा पाहायला मिळतोय. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुटण्याचा मानही आपण पाहिलं तर जॅटमॅन घोबे संघाला पाहायला मिळतोय. पुढे चेंडू यावेळेस खूप ताकदीने बॅट फिरवली होती. चेंडू येण्या अगोदरच आपण पाहिलं तर परंतु उजवीची सोडून जाते वाईट बॉल. अब तक 56 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. फुलटॉस या ठिकाणी आपण पाहतोय परंतु हवं तसा फायदा घेता आला नाही. या चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झाला, एक धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न घातक होऊ शकतोय परंतु इथेही पाहू शकता आपण संदीप सारखा एक ताकदवार खेळाडूही आपण पाहतोय या ठिकाणी मिस होत आहे आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. काय विषय ठीक आहे हा करतो हा निलेश बघ असेल बघ निलेश भोईरवाल. हो मी लावतो टेमघर आणि पिंपलास आपण या नाणेफेकीसाठी आपण पाहतोय या ठिकाणी येतोय चौकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतोय आकार. धावसंख्या पाहतोय की 62 धावा. तर चला टेमघर संघाचा संघनायक आणि पिंपलास संघाचा संघनायक ए मॅच सन्माननीय शरदजी घोडे त्याचबरोबर रोहिदासजी घोडे साहेबांना विनंती आहे की आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभहस्ते केलं जाईल. या ठिकाणी नाणेफेक एका बाजूला असेल टेमघर तर दुसऱ्या बाजूला असेल तुफान पिंपलास. या जगदीश दादा या पुढे गेला. आपण पाहतोय एक अनोखं नाणं बनवलेलं आहे. हे पण जोडी एका बाजूला हरेश ठाकरे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की सुभाषजी ठाकरे. यस टेमघर संघनायक कॉलिंग करतोय. सुभाष आलेला आणि त्याच्या सांगितलेलं आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी पाहतोय आपण हरेशजी ठाकरे येतोय. आपला निर्णय कळवायचा आहे. दादा निर्णय सांगा फक्त. माझा निर्णय तुमचा निर्णय का काय पडलं काय हरेश आले काय निर्णय सांगा फक्त. यस नाणेफेकीचे जे कॉल आहे ते आपण पाहतोय तुफान पिंपलाच्या बाजूने लागलेला आहे आणि सर्वप्रथम फील्ड प्ले स्वीकारलेला आहे. O2 कॉम्बॉक्स धन्यवाद. बॉल नाही तर नाही ना बॉल एक पण नाही का संपल्या सिटी साईडला बघा सगळं जुनं बॉल आहे. नाही बॉल घ्या मध्ये तिकडनं जुनं बॉल सगळे एक घेऊन जा सगळं बॉल एक बॉक्स ठेवा फक्त. फोन करा ना
बस आणि बंडू पाटील 14. 2 3 4 5 6 सांगितलं बोल 6 1 2 तेरा वरती बस. बंडू पाटील 14 बंडू 2 धावून गेले. एक गणेश शेट. हा तेच ना. पण ते स्कोरिंग कोण करेल परत बाटली आहे बाटली देऊन नाही आमच्यासोबत पाहतोय की आपण नो डाऊट प्रमोद एक खूप मोठं नाव आहे आणि कॉमेडी बॉक्समध्ये आपल्या टीमला उत्साहित करण्यासाठी निश्चितच सोबत आहेत. खूप खूप धन्यवाद एवन जोडी. पाहतोय आपण आमचे मित्र मनोज ठाकरेंचा खूप मोठं योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय आपण. तर जो टार्गेट आहे ते मात्र पाहतोय की आव्हान उभं केलं आहे. काय करतो तू कोणाला बॅट्समॅन कोणाला बॅट्समॅन कोणाला म्हणे त्या कुठल्या याच्यावर लिहितो याच्यावर लिहितो ना नवीन चालू काय इथं हे इकडे आहे. तर खूप मोठं आव्हान आहे. पाहतो पण हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोअर 40+ माध्यमातून जयमन गोळीच्या नावावर काय बॅटिंग केली जबरदस्त. सर्वात जास्त बॅटिंगचा जर विचार केला आपण 37 जावा विजय पाटील. वाह वाह ग्रेट बॅटिंग. तर दोन्ही बॅटर पाहतोय आपण. चला दोन्ही टीमचे राखीव खेळाडू पाठवायचे आहे. गोवे टीमचा आहे. कोपर टीमचा 12वा खेळाडू आपण कॉमेडी बॉक्समध्ये येणं गरजेचं आहे. तर दोन्ही या सलामी जोडी खेळपट्टीवर पाहतोय आपण. तर अनिल आणि उमेश ही जोडी खेळपट्टीवर आहे आणि काय तगडी बॅटिंग पाहिली आपण. जयमान गोवे टीमचं हे जर आकर्षण आहे आणि एक भविष्यवाणी सकाळी सकाळी झाली होती ती खरी ठरते काय पाहायचं आहे. आजच्या या गटातून सुंदरी टीमगर टीमचं आगमन उत्कृष्ट 40+चा क्षेत्ररक्षक म्हणून मी ज्याचा उल्लेख करतो नेहमीच आमचे कैलासदादा हे सुद्धा आपण ॲक्शनमध्ये पाहणार होतं टीमगर टीमच्या माध्यमातून. सर्वात चांगली गोलंदाज जर पहिले आपण गोवे टीमच्या माध्यमातून सध्या तरी आपण पाहतोय. निजित नानकर इथल्या टुर्नामेंटमध्ये बेस्ट बॉलरचा किताब पटकावणार हा गोलंदाज पाहतोय आपण. आणि आज आपण ॲक्शनमध्ये आयोजक टीमला सुद्धा पाहणार आहोत. किमॅन फॉर गणेश ठाकरे, हरिभक्त परायण किरण महाराज, खूप मोठे खेळाडू आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. आणि निश्चित कॅप्टन्स गुरुनाथ ठाकरे दादा यांचा उल्लेख पहिलेच केला होता की जेव्हा जेव्हा ठाकूरपडा गावामध्ये क्रिकेटच्या माध्यमातून कुठलाही कार्यक्रम असतो या खूप मोठं व्यक्तिमत्व त्याच्या माध्यमातून आपण नेहमीच सातत्यानं पाहतोय. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय पहिल्या चेंडूवर स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न होता. अशी छान सुरुवात पाहतोय आपण. जबरदस्त सुरुवात. गोलंदाज उल्हास स्कोरिंगची भूमिका पार पडताना नेहमी सातत्यानं सांगतोय की ट्विनरची भूमिका निभवतात आमचे मित्र गणपत. तुफान पिंपलास बॉन्डीच्या आतमध्ये आपण दादा प्रोफेशनल टुर्नामेंट घेत पिंपलास टीमचे प्रत्येक खेळाडू चांगला फटका पाहतोय आपण. निश्चित
अजून काही खेळाडू बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहे. तुफान पिंपलासचे आवाज येतो काय? तुफान पिंपलास हरिभक्त परायण अनंत बुवा ठाकरे अण्णा चषक 2025 एक ना नाईट शो पाहतोय आपण. याच पाहता चांगला चेंडू होता, टर्न करण्याचा प्रयत्न. अगली चेंडू कुठं ब्रज झाला पाहायचा आहे. तालमेलची कमी आणि ते मात्र हा ना करता लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल. वाटते की स्क्वेअर लेग पंच तिसऱ्या पंचाची मध्ये घेते. यस यस लेग मॅच देऊन मोकळा झाला आता काय करायचं? रनआउट तर केली त्यांनी. आपण लेग मॅच देऊन मोकळा झाला सीझन कंप्लीट झाली नाही. आम्ही लेग मॅच इशारा देतो तर कंप्लीट झाली. नॉट आउट. याच पाहता पाहतोय की आपण एक सिंगल. या एका दोन्ही टीमची धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 4. एक तगडं आव्हान आहे. त्या आव्हानाचा जर पाठलाग करायचं असेल तर तुम्हाला पॉवरप्ले षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं आहे. याच पाहता हा पटका कडक आहे पण टायमिंग परफेक्ट नाहीये. बंडू वाट पाहतोय जेलची आणि जेल स्वीकारलंय. मी तुला बघला तर तू दिसे नाही मला. मी येलो तसा तो दिसला नव्हता मला. तू गाडी घेऊन आला मी कुठे बसलो? चला आपण वेळेत सुद्धा भान ठेवायचं. यानंतर जो सामना होईल या दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस सुद्धा झालेला आहे पाहतोय आपण. आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे आयोजक असणाऱ्या 40+ संघाच्या माध्यमातून एक कडवी झुंज पाहायला मिळेल. जय हिंद. देवरुंग शेवटचा सामना होईल पण त्यापूर्वी मात्र तुफान पिंपलास आणि सोनदेवी टेमघर. मनोहर ना किशोर 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 सज्ज होताना गोलंदाज पाहतोय आपण. अतिशय जबरदस्त पहिल्या षटकामध्ये टिचून मारा कशालामध्ये दाखवताना. सफल झालंय. चांगला चेंडू पाहतोय आपण. ऑन सारखे खेळण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र पाहतोय आपण षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जो टार्गेट इथं मात्र मोठा आहे त्याचा पाठलाग करताना एक दयनीय स्थिती म्हणता येईल कोपर टीमची. त्रेसष्ट धावाचं आव्हान आहे आणि प्रमोद दादा जर पहिला आपण या स्पर्धेत सर्व साईड इंजी स्कोर या टीमनी बनवले गोवे टीमनी. काय 37 धावाची सर्वात चांगली इंडिव्हिज्युअल खेळी साकारली तो म्हणजे विजय पाडेल. पहिल्या सामन्यात दुर्दैव बाद झाला होता पण नंतर त्याची भरपाई काढली पाहतोय आपण. तानाजी खूप चांगलं मोठं व्यक्तिमत्व तानाजी दादांचं पाहतोय आपण. चला आपण वेळ कमी खर्च करायचे कारण की अजून यानंतर आपल्याला खूप सामने जास्त कव्हरेज करायचे आहेत. त्यासाठी
वेळेला महत्त्व द्या. चला आपण लगेच वेळ कमी घ्या. विनंती असेल गोलंदाज तानाजी येतोय मारा करण्यासाठी. अजून एक चांगला हा बॉलर. पहिल्या चेंडूवर पुढे सरसावटा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तुम्ही थांबा मी टिपतो हा झेल. आता मात्र नवीन बॅटर पाहतोय आपण तुफान. म्हणतात ना शांततापूर्वी वादळ. आणि विनायक येतोय खेळपट्टीवर, ज्यांनी पहिल्या सामन्यात लागोपाठ 4 चेंडूवर 4 षटकार मारण्याचा हा रेकॉर्ड्स. कारण की आमचे गणेश दादा प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. कारण की प्लेअर ऑफ द नाईटसाठी आपण एका सामन्याची इनिंग जी चांगली असेल त्यासाठी पकडलेलं आहे. काहीशे क्रिकेटपणून सांगितलं की हा एका सामन्यासाठी कसं काय, पण इथं जे नियम आहेत त्या नियमानुसार एका सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली त्याच खेळल्या प्लेअर ऑफ द नाईट देण्यात येईल. स्पॉन्सरशिप केलेले वंडर ऑफ भिवंडे जगदीश नाईक षटकार किंग, त्यानंतर ठाकोरपाडा गावाची एवन जोडी आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी सातत्यानं खूप चांगलं योगदान दिलं असे आमचे तेजस तरेजी आणि आदेश. या फुलटॉस चेंडूवर प्रहार पाहतोय आपण. चेंडू जाईल 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 स्क्वेअरच्या वरतून ठोकलाय हा षटकार. मी पहिले उल्लेख केला होता की शांततापूर्वी वादळ येण्याची शक्यता असते आणि तोच वादळ आले. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार इज अ ग्रेट षटकार. विनायकच्या बॅटमधून हा आलाय झंझावती षटकार. खातं उघडते स्वतःच. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 10. अजून मला वाटते की 53 धावेची आवश्यकता आहे. सोळा चेंडू 53 म्हणजे तुम्हाला खूप उच्च कोटीचा खेळ दाखवावा लागेल. आणि काय लाईव्ह टेलिकास्ट आहे. मी एक आता ज्या प्रिन्स मूवीची सुरत प्रीमियर लीग चालू आहे त्याचा टेलिकास्ट बघितलं. भिवंडीमधले एवढे चांगले लोक आहेत मग त्या लोकांना प्रत्येक गरजेचं आहे. नुकतंच सुरत प्रीमियर लीगचं एक छोटंसं हायलाईट पाहिले आपण. ओ हो हो अजून एक मोठा धमाका. आपण या स्वतः फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक माहित आहे विकेट कोणाची आहे ती म्हणजे तुफान विनायकची होती. आणि आता मात्र विनायकला परतीचा प्रवास करावा लागेल. कधी कधी संजय म्हणतात ना जेव्हा तुम्हाला आवश्यकता असते तो बॉल कुठलाही त्या लाईनला बघत नाही. ताकद जास्त वापरली पण चेंडू खूपच बाहेर होता आणि त्याचा परिणाम बाहेर जाण्याच्या चेंडूवर ताकद परफेक्ट लागली नाही. आणि इथं मात्र मंद मंद पावलांनी आता मात्र परतीचा प्रवास करताना विनायक नावाचा हा बॅटर.
अजून एक हवेत आहे पण झेल होण्यासारखी संभावना दिसत नाही. चांगला प्रयत्न केला होता तिथं मात्र पाहतोय आपण. तर मात्र निश्चित अजून एक धक्का बटला धावच्या स्वरूपात. 2 कंप्लीट. कारण की प्रमोद सारखा जर एखादा खेळाडू टीमला कोचिंग करतोय तर ती टीम चांगलीच असते. असे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये प्रमोद दादा आपण पाहतोय. हा जमाना होता ज्याने कित्येक मैदाने गाजवली. मेन गेटवर पाहतोय आपण आमच्या समीर दादा रांजोली गावाचे एन्जॉय करताना आणि त्यांनी खास बोंबोम सुभाष ठाकरेसाठी शुभेच्छा दिल्यात या आयोजनाबद्दल. समीर दादा आपलं स्वागत आहे. आमचे शांताराम दादा सुद्धा तिथे दादूस. ओ हो हो वा वा जकास A1 कोडीचा हा षटकार. आमचे खूप मोठे ऑलराऊंडर्स अक्षय ठाकूरपाडा टीमचे शांताराम भोईर यांचं आगमन होताना आपण पाहतोय. वेलकम शांतू दादा. वाह इनकी कहानी अलग है गणेता. भिवंडीचे मामा आहेत. कुठं फिरायला द्याल तिकडे. अजून एक हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण ज्युनियर बॅटचा संपर्क होत नाहीये. 2 धावा सहज इथं मात्र कंप्लीट करेल. तर आता मात्र 2 षटकीच्या समुद्र धावसंख्या पाहते आपण. 20 येणारे 12 चेंडू आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 43 धावची आवश्यकता आहे. द वॉल ऑफ ठाकुरपाड़ा. वाह इनकी कहानी अलग है. जितने शांत है ना उतने बैटिंग कड़क होती है. निलेश दादा आपण याच्या व्यासपीठावर. दिलीप येतोय. द वॉल ऑफ ठाकूरपाडा निलेश तरे यांचं आगमन होताना. आणि जिथं 40+ मध्ये सुद्धा हार्दिक पांड्या ऑफ ठाकूरपाडा आहे. संजय ठाकरे स्वागत आहे आपलं. पण ऑलरेडी हार्दिक पांड्या 40चा नाहीये तरी आपण उपमा देतोय फक्त. एकाने लगेच मला कॉल केला की बाबा विराट कोहली 40+ नाही फेवरेट कसं आहे त्याचं नाव उपमा कशी आहे. क्रिकेटची जनांग भिवंडीमध्ये खूप मोठे आहेत. अगदी बरोबर. गंडा डीजे मास्टर मला सांगता हजीर तो वजीर. यस याच पात्र फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड पाहतोय. मिडा पण मिडामधून चेंडूला खेळून काढलाय. बंडू अतिशय वेगात थ्रो करतोय. धोका निर्माण झालाय पण अतिशय वेगात ही धाव इथं मात्र कंप्लीट. धावसंख्या पाहतोय आपण 23. अजून इथून मात्र तब्बल 40 धावची आवश्यकता आहे. वेलकम हार्दिक पांड्या ऑफ ठाकूरपाडा 40+ हा संजय ठाकरे. इनकी कहानी अलग है भाई. मला बॅट नको दाखवू बघा. ये इकडे बस. जब भी आते हैं ठोक के जाते हैं.
नाही काहीतरी मला सांगणार येऊन, कोणी सांगितलं? ऑफ डोपचा फटका पाहतोय आपण. ओ फंबलिंग झाला होता मात्र तिथं 2 धावा कंप्लीट. आता मात्र तिसरी घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. यावेळेस मात्र हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे. दोन धावा कंप्लीट. धावसंख्या पाहतोय पुढे सकते. आता मात्र पाहतोय आपण ती पण 27. 8 चेंडू 36. डाऊन द ग्राउंड हा फटका पाहतोय आपण आणि हा आलाय षटकार. सामना अजून संपला नाही दाखवताना कोपट टीमचे बॅटर. काही होऊ शकते. हे काही क्रिकेट प्रेमी पाहतोय आपण व्यासपीठा समोर आहे ते एन्जॉय करताना. सज्ज होताना गोलंदाज दिलीप पाटील. थोडासा मागला ठरला या षटकामध्ये. एक चांगला गोलंदाज म्हणजे ओळख आहे. हो परफेक्ट वाईड यॉर्कर चेंडू. अप्रतिम कुठलाही उत्तर नव्हतं बॅटरजवळ. वेगवान सुद्धा होता. रिप्लेमध्ये पाहणे एंट्री या चेंडूला ज्या प्रकारे चेंडू हाताळला होता हे पाहू शकता आपण. परफेक्ट वाईड यॉर्कर. परफेक्ट कशाला म्हणतात हे दिलीप दाखवताना. आता मात्र 6 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. आमचे गुणलेखक विक्रम नाईक आपण जर आला असेल तर लगेच आपण आपल्या कॉमेंट्री बॉक्सने यायचं आहे. विक्रम नाईक. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज. पहिला चेंडू चंदू यांच्यावर हा हल्ला चालवलाय पण वा चांगला झेल. दिलीप पूर्णपणे आता मात्र पराभवाच्या उंबरट्यावर पाहतोय आपण कोपर टीम. पण संदीप आता मात्र क्षमता आहे. शांडीकडे क्षमता आहे. आस आहे. जब तक काल रात्री जर विचार केला आपण कोणगावचं अतिशय चांगलं प्रदर्शन. नो डाऊट सगळे स्टार गोलंदाजी साईड खूप मजबूत होती.
आता वाजलं ना 11. मग 3 मॅच आहेत 2. हा 4 मॅच बाकी आहे सही कशी सपोर्ट होते 4 मॅच बाकी आहे खालच्या साठी पुन्हा बाकी आहे ना 3 झाले 4 मॅचला टाइम लागला 3 वाजले ना भाई चांगला चेंडू परत एकदा आणि बॅटची कट आणि मोठा विकेट प्राप्त केलंय. पूर्णपणे इथे मात्र वर्चस्व जय हनुमान गोवे टीमचं. 4ला लागेल मॅच ती. नाही आज एक टीम काढायचीच आहे कारण उद्या शेड्यूल मंगळ 4 वाजलाच. आज कुठल्याही स्थितीमध्ये आज सामना होईलच. नाही तर कोण आहे स्कोरर नाही कोण नाही लगेच बाहेर येतो म्हणा कुठे गेलं सांगून DJ गणराज गणेश यांचं सुद्धा पहिल्या दिवसापासून सोबत आहोत आपण आणि खास या टाइमला आवाज त्यांचा वेगळाच असते डीजेचा. एक आणि अलग आहे. या पदा आडव्याने फटका पाहतोय आपण किंवा मात्र मेडिकेट क्षेत्राकडे ट्रॅव्हलिंग होताना फक्त आणि फक्त एकच सिंगल. आणि याचबरोबर हा सामना जिंकला इथं मात्र पाहतोय आपण जय हनुमान गोवे टीम. सामनावीर तर निश्चित टुर्नामेंट कोणाची आहे ही ठाकूरपडा गावाची आहे आणि या गावाचे जवळ कोण आहेत ते म्हणजे विजय पाटील.